गाव विकासाला गती देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द येथील दानशूरांनी केली ग्रामपंचायतीला आर्थिक मदत. तर याच दानशूरांचा सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द ग्रामपंचायतीने सन्मान करून केला गौरव. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी विलास ढेंगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पंचायतीच्या माध्यमातून आली गाव विकासाला गती. माझे गाव माझा विकास हाच माझा खरा सन्मान. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी विलास ढेंगे यांनी गाव विकासाबाबत केले मत व्यक्त. ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून. सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द येथे 8 एप्रिल रोजी दानशूर व्यक्तींचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी विलास ढेंगे यांनी या सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारल्यापासून या गावाला व गावाच्या विकासाला एक प्रकारे मोठी गती आल्याचं पाहायला मिळालं. विलास ढेंगे या ध्येयवेढ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ध्येयपूर्तीतून व तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या कुशल मार्गदर्शनातून कशा प्रकारे शासनाच्या कल्याणकारी योजना गावामध्ये राबवता येईल हा सातत्याने प्रयत्न त्यांनी केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात यश या गावांमध्ये विकास कामात येत असल्याचं दिसून आलं. सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द गावास उत्कृष्ट केलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या कामामुळे त्यांचा म्हणजेच त्या ग्रामपंचायतीचा विलास ढेंगे व सरपंच यांच्या कामामुळेच त्यांना व त्यांच्या ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात 3रा क्रमांक आला. आपले गाव खरोखरच विकासाच्या दिशेने आज खऱ्या अर्थाने वाहत असून विलास ढेंगे या ध्येयवेढ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसारखेच अधिकारी जर या गावाला यापूर्वीच लाभले असते तर गाव आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विकासाच्या बाबतीत नंबर 1 वर असतं. परंतु देर आये दुरुस्त आये असे म्हणायला काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच विलास ढेंगे हे ग्रामपंचायत अधिकारी आल्यापासून खऱ्या अर्थाने गावाचा विकास हा होतोय. म्हणूनच शासनाने समिती गठीत करून या गावाच्या केलेल्या विकासाबाबत मूल्यमापन करून त्यांचा जिल्ह्यामध्ये 3रा क्रमांक आला. ग्रामपंचायतीला मिळालेला सन्मान पाहून सावखेडा खुर्द येथील निवृत्त मुख्याध्यापक नामदेवराव शेळके यांनी ग्रामपंचायतीच्या विकासात भर म्हणून खारीचा वाटा का होईना एक प्रोत्साहनपर 51,000 रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. आज त्यांनी 51,000 रुपयाचा धनादेश सुद्धा ग्रामपंचायतीस सुपूर्द केला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सोन्ने नौपाडा पोलीस स्टेशन व प्रकाश तायडे हसनाबाद पोलीस स्टेशन यांनी दोन्ही गावातील जिल्हा परिषद शाळेस एक संगणक खरेदी करून दिले होते. त्या संगणकाचा शाळेस लोकार्पण करण्यात आला. या निमित्ताने दानशूर सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेवराव शेळके व गणेश सोन्ने यांचे आई वडील पुंडलिक सोन्ने व आई तसेच प्रकाश तायडे यांचे वडील दत्तूपा तायडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी स्वयंस्फूर्तीने रघुनाथ तांबे, अंकुश भोजने व निंबाळकर बाबा यांनी 3ही अंगणवाडीस फॅन देण्याचं जाहीर केलं. याबद्दल तिघांचाही ग्रामपंचायत सरपंच यांनी सत्कार केला. यावेळी सरपंच काशीनाथ गोरे, चेअरमन प्रताप शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ तांबे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश पांढरे, आनंदसिंग खंडाळकर, ग्रामपंचायत सदस्य संजय चिकटे, अंकुश भोजने, योगेश गुंगे तसेच कैलास शेळके, कचरू शेळके, निलेश खंडाळकर, निंबाळकर बाबा, नंदू गोरे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट, CRP व बचत गट सभासद, कृषी सखी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी विलास ढेंगे यांनी केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.